नमस्कार. जळगाव आयकॉन. खानदेशच्या या सुपीक भूमीत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाला ज्यांनी स्वानुभवातून आकार दिला आणि स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अशा अनेक प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड देऊन नैतिक मूल्यांची जोड देत ज्यांनी स्वतःचा एक अवकाश निर्माण केला, अशा इतरांसाठी आदर्श ठरू पाहणारे आणि स्वतःच्या कार्यकक्षा रुंदावत नेणारे, आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक हिरे या खानदेशच्या सुपीक भूमीत आहेत. आणि अशा या विखुरलेल्या सगळ्या व्यक्तिमत्वांना एकाच व्यासपीठावर आणून जगासमोर या कार्यकर्तृत्वाचं चांदणं भरून भरून देणाऱ्या जळगाव आयकॉन या वेब सिरीजद्वारे आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत. खानदेशच्या या सुपीक भूमीतल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान अशा व्यक्तिमत्वांची मालिका, यशोगाथा, करारी आणि भरारी कर्तृत्वाची. जळगाव आयकॉन. मी प्राध्यापक राजेंद्र गाडगीळ 10 वर्ष मुलजी जेठा महाविद्यालयामध्ये मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये शिकवत होतो आणि विभाग प्रमुखही होतो. याचबरोबर 1975 ते 80 विविध सामाजिक चळवळीत आणि लोकविज्ञान म्हणून विज्ञान प्रसार करणारी जी संघटना आहे तिच्यात पूर्ण वेळ काम करत होतो. प्राध्यापकी, विज्ञान चळवळ, याचबरोबर 2010 साली पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. याला कारण जळगाव शहरामध्ये एक मोठं पक्षी मित्र संघटनेचं संमेलन भरलेलं होतं आणि त्या निमित्ताने आम्ही ते संमेलन आयोजित केलेल्या तिथे गेलो आणि एक नवीन आकर्षण आम्हाला कळलं की हे पक्षी निरीक्षण छंद हा एक वेगळा काही छंद आहे. याच्या अगोदर विज्ञान चळवळीच्या माध्यमातून एड्स, पर्यावरण, ग्रहगोलांची माहिती अशा विविध कार्यक्रमात यात आम्ही गुंतलेलो होतो आणि माझी पत्नी शिल्पा गाडगीळ सुद्धा माझ्याबरोबर सातत्याने विविध सामाजिक चळवळीच्या कामांमध्ये सहभाग घेत होती. मी शिल्पा गाडगीळ 1995 पासून मी RR हायस्कूलमध्ये लायब्ररियन म्हणून काम करत होते आणि गेल्या जुलै महिन्यामध्ये निवृत्त झाले. पण या 22-23 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला निसर्गाची आवड होतीच आधीपासूनच, पण त्याशिवाय मला वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा छंद आहे आणि त्याच्यासाठी मी मोडी लिपी शिकले आहे. उर्दू भाषेचा थोडाफार अभ्यास केलेला, एक्सपर्ट झाले नाही पण थोडं नॉलेज आहे आणि अजूनही भाषा शिकायची माझी इच्छा आहे, विशेषतः बंगाली भाषा. मला फोटोग्राफीची आवड आहे, निसर्गामध्ये मी जास्त रमते. वाचनाचा छंद आहे, पोहण्याचा छंद आहे आणि भटकंती हा माझा आवडीचा विषय आहे. आणि इथे जे पक्षी मित्र संमेलन झालं जळगावमध्ये तेव्हा निसर्गाची आवड म्हणून ते अटेंड केलं आणि तेव्हापासनं हा छंद वाढीला लागला. विशेष लक्ष देऊन या पक्षी निरीक्षणाकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि तेव्हापासनं मी आणि माझे पती यांचं मला खूप साथ आहे त्याच्यामध्ये, राजेंद्र गाडगीळ यांचा. आणि 2010 आम्ही पक्ष्यांचं निरीक्षण, त्याच्या नोंदी आणि त्याची रेकॉर्ड करणं सुरू ठेवलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 221 प्रजातींची नोंद केली आहे जळगाव शहरामध्ये. जळगावचं पक्षी संमेलन झालं महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. ते आम्ही डिसेंबरमध्ये अटेंड केलं आणि त्याच्यानंतर लगेच जानेवारीमध्ये पक्षी गणना होती महाराष्ट्र लेवलला पूर्ण. त्याच्यात सहभागी व्हायचं ठरवलं. पण खरं तर आम्हाला पक्ष्यांबद्दल काही फारशी माहिती नव्हती. एक कावळ्या चिमणीच्या पलीकडे जनसामान्यांना जशी माहिती आहे तशीच माहिती आम्हाला होती. पण अगदी आम्ही ठरवून टाकलं होतं की या पक्षी गणनेमध्ये सहभाग घ्यायचा आणि त्याप्रमाणे ग्रुपबरोबर जायचं ठरवलं, कारण ती पक्षी गणना हतनूर धरणावर होणार होती. आणि पण माझी उशिरा नोंदणी झाली म्हणा किंवा काय, तर माझ्यासाठी त्याच्यात जागा नव्हती, त्याच्यामुळे मग ते जाणं कॅन्सल झालं. पण पक्षी गणना तर करायचीच आणि त्याच्यात सहभागी व्हायचंच हे अगदी डिटर्मिंड होतं आमचं. पण मग आता करायचं काय, कारण साधारण पक्षी गणना म्हटलं की एक तर जंगलामध्ये जायचं गणना करायला किंवा धरणावर किंवा पाणवठ्यावर जायचं.
पण मग माझ्या मिस्टरांनी मला खूप तेव्हा सहकार्य केलं आणि खूप इन्स्पिरेशन दिलं की ठीक आहे, हातनूर धरणावर जाता येत नाही आहे किंवा जंगलात जाता येत नाही तर तू जळगाव शहरामध्ये कर गणना. पण मग जळगाव शहरात करायची तर नेमकी कुठे करायची काही कळेना. मग आपला कमिटीचा भाग आहे जळगावमधला श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, तिथे आम्ही गणना करायला गेलो. बरोबर कॅमेरा आणि दुर्बीण घेतली आणि गंमत म्हणजे तिथे आम्हाला 10 स्पेसीज आम्ही फक्त नोंदवल्या. त्याच्यातले काही पक्ष्यांची नावंसुद्धा आम्हाला माहीत नव्हती, काही पक्ष्यांना आम्ही ओळखतसुद्धा नव्हतो की हे पक्षी नक्की कोण आहेत. पण आम्ही त्यांचे फोटो काढले आणि त्याचा आकडा लिहून ठेवला, त्याच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आमचे एक मित्र आहे सांगलीचे शरद आपटे म्हणून पक्षी तज्ज्ञ, जे संमेलनात आले होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यामुळे आणि ते प्रमुख होते तेव्हा पक्षी गणनेचे इन्चार्ज होते. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही पक्षी गणना केली पण आम्हाला पक्षी काही कळत नाही आहे कोणते आहेत हे. तर मेलवर आम्ही त्यांना त्या पक्ष्यांचे फोटो पाठवले, त्यांनी त्या आयडेंटिफिकेशन करून त्यांची नावं पाठवली आणि पहिली पक्षी गणना आमची पार पाडली. पण तेव्हा जसं आपण म्हणतो ना वेड लागलं अक्षरशः, आता आम्हाला अक्षरशः पक्ष्यांनी आम्हाला वेडं केलं. हा छंद म्हणजे आमचा अगदी एक छंद जीवाला लावी पिसे तशी आमची अवस्था झाली. आणि तेव्हापासून आम्ही सतत या पक्षी गणनामध्ये भाग घेतो आहे. म्हणजे महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने सतत 2-3 वर्ष तेव्हा पक्षी गणना घेतली, नंतर त्यांनी ती स्टॉप केली. पण आम्ही त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि पक्षी बघण्यासाठी मग आमचा हळूहळू परीघ वाढत गेला. नुसतं श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान न राहता हळूहळू आम्ही परिसर वाढवत गेलो आणि हळूहळू पूर्ण जळगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे पक्षी निरीक्षण आम्ही सुरू केलं आणि त्याच्या आम्ही नोंदी घेत गेलो. पण प्रश्न असा होता की नोकरी सांभाळून हे करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही आमचं एक टाईमटेबल बसवलं दिवसाचं की सकाळी 5ला उठून सगळं घरातली कामं आटपून घ्यायची, स्वयंपाक पाणी वगैरे, आणि 6ला आपली दुर्बीण आणि कॅमेरा घेऊन आम्ही दोघं निघतो आमच्या ॲक्टिवावर आणि आलटून पालटून त्या वेगवेगळ्या भागांना भेटी देतो आणि तिथल्या नोंदी घेतो. तर सकाळी 6 ते साधारण 9-9:30पर्यंत आम्ही बाहेर असायचो. घरी आल्यानंतर पुन्हा तयारी करून ड्युटीवर जायचं शाळेमध्ये 10:30ला आणि तिथून आल्यानंतरसुद्धा पुन्हा सकाळचं रेकॉर्ड चेक करायचं, ते रेकॉर्ड नीट ठेवायचं नोंदी घेतलेल्या आणि कन्फर्म करून ते एकदा रेकॉर्ड फायनल झालं की पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी. आणि याच्याप्रमाणे आम्ही काही वेळेला संध्याकाळी पण गेलो, कारण काही वेळेला पक्षी सकाळी त्यांचं जो रुस्टिंग विश्रांतीचं ठिकाण असतं तिथे सकाळी मिळतात आणि संध्याकाळी ते परत येतात तेव्हा मिळतात. त्याच्यामुळे या 2 वेळा पक्षी निरीक्षणासाठी खूप चांगल्या असतात. तर सकाळच्या काळात भटकंती आणि संध्याकाळी साधारण 5:30-6 नंतर पक्षी घरट्याकडे परत येतात. त्यावेळेला तिथे जाऊन व्हिजिट द्यायची आणि त्याच्या नोंदी घ्यायच्या की लोकल बर्ड हे आम्हाला हळूहळू पक्षी निरीक्षणात ना आम्ही शिकत गेलो. स्वतः त्याचा अभ्यास जितका आपण करू ना तितकं आपल्याला ज्ञान आपलं वृद्धिंगत होत जातं. त्याच्यामुळे आम्ही जो पक्षी समजला नाही त्याची फोटोकॉपी करायचो. आमच्याकडे तेव्हा रेफरन्स बुक नव्हते. ववा वाचनालयाने या बाबतीत आम्हाला खूप मदत केली. तिथे आम्ही जायचो, तिथले पक्षी जे कोश आहेत ते बघून ते टॅली करून बघायचो फोटोला. त्याच्यावरनं त्यांचं पक्ष्यांचं नाव, मराठीतलं नाव, हिंदीतलं नाव, इंग्लिश नाव, शास्त्रीय नाव असं लिहून घरी आणायचं. नेटवर पुन्हा ते अभ्यास पूर्ण बघायचं की हा पक्षी तोच आहे ना, आणि मग त्याची नोंद घ्यायची. असं करून करून नंतर आम्ही आजपर्यंत इथले स्थानिक जे बर्ड आहे की जे 12 महिने आपल्याला दिसतात, स्थानिक स्थलांतर करणाऱ्याची की जे अन्न संपल्यानंतर या प्रदेशातनं या प्रदेशात भारतातल्या भारतात फिरतात, असे स्थानिक स्थलांतरित आणि मायग्रेटेड बर्ड जे विदेशातनं आपल्याकडे येतात, असा तो अभ्यास होत 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 आजपर्यंत आम्ही 221 जातींची नोंद केलेली आहे. जाती आणि उपजाती त्याच्या प्रजाती अशा मिळून 221 पक्ष्यांच्या जाती आम्ही नोंदवलेल्या आहेत. आणि आत्ता या वर्षी या थंडीमध्ये आम्ही की पांढऱ्या भिवईचा बुलबुल, बहिरी ससाणा हे 2 पक्षी आम्हाला याच्यामध्ये नवीन दिसलेले आहेत. 20-25 पक्ष्यांची पहिल्या वर्षी नोंद केली होती. तर 2010 पासनं आजपर्यंत असे 221 पक्षी आम्ही याच्यामध्ये नोंदवले आहेत. डिसेंबर 2010ला जेव्हा पक्षी मित्र संमेलन झालं त्याच वेळेस गणना हा एक नवीन प्रकार आम्हाला समजला की पक्ष्यांची गणना करायची असते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनी भारतातली एक अग्रगण्य अशी पक्ष्यांचा अभ्यास करणारी संस्था आहे. तिने कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रॅम याचं नियोजन केलं आणि आज त्याचा जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून मी काम पाहतोय. जळगाव शहरात अभ्यास करण्यासाठी आम्ही कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रॅम अंतर्गत पक्ष्यांच्या गणनेला सुरुवात केली.
जळगाव शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशांना आम्ही जवळजवळ 14 ग्रिड्स पाडल्या आणि या 14 ग्रिड्समध्ये गेली 3 वर्ष सातत्याने आम्ही पक्षी गणना करत आहोत. वर्षातले 3 भाग पाडलेले असतात, एक पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. याचबरोबर बयाविवर जी आहे, जिला सुग्रीण पक्षी म्हणतो, तिच्यासाठी साधारणतः सप्टेंबर महिन्यात ती आपण गणना करत असतो. ही जे कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात ही गणना होत असते. या गणनेचा उद्देश काय आहे, तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोणते पक्षी असतात, गर्दी कधी बांधली जातात, ही सगळी नोंद केली जाते आणि त्याच्यातनं मग आपल्याला कळणार आहे की जी वेगवेगळे हॅबिटॅट्स आहेत त्यांची स्थिती काय आहे. आणि हा असा सतत 10 वर्ष अभ्यास करावा लागेल आणि या अभ्यासातून मग भारतातली जंगलांची स्थिती काय आहे, पाणवठ्याची स्थिती काय आहे, गवताळ भागाची स्थिती काय आहे हे समजू शकेल. आणि त्याच्यातून मग पक्षी आणि त्यांचा हॅबिटॅट यांची स्थिती समजल्यावर एक शास्त्रीय पद्धतीने पुढे काही कन्क्ल्युजन काढता येईल की पक्षी कमी का होत आहेत, काही पक्षी का वाढत आहेत. उदाहरणार्थ जिथे दलदल वाढलेली आहे आणि घाण पाणी वाढलेलं आहे तिथे पॉन्ड हेरॉनसारखे पक्षी वाढतात. तर ते का वाढतात, म्हणजे पक्षी कुठले वाढले त्याच्यावरून आपल्याला अधिवासाचं रक्षण कसं करायचं हे आपल्याला पुढे ठरवता यायला सोपं जाणार आहे. आणि म्हणून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आम्ही सिटिझन सायंटिस्ट नावाची संकल्पना या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम अंतर्गत विकसित केलेली आहे. खरा याचा उद्देश असा आहे की गणना ही काही जंगलातच जाऊन करायची आहे किंवा पाणवठ्यावरच जाऊन करायची असं नाही. तर या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात सुद्धा तुम्हाला कुठेही बाहेर, जसं आता आम्ही सावखेडा परिसरात जातो, मुराबाद परिसरात जातो, असे जे हनुमान खोरीत जातो, मन्यारखेडी तलावावर जातो, असं मुद्दामून काही जाण्याची गरज नाही आहे. अगदी आपल्या घराच्या परिसरात ज्याला बॅकयार्ड म्हणतो त्या बॅकयार्डमध्ये किंवा गच्चीवर उभं राहून सुद्धा नागरिकांनी पक्षी गणनेत सहभाग घ्यावा असं खरं आमचं आव्हान आहे. दलदलीचा किंवा पाणथळ जागा या खूप रेअर आहेत. म्हणजे गिरणा निमखेडी शिवार आहे आपलं, नंतर मन्यारखेडाचा तलाव आहे, शिरसोलीचा तलाव आहे आणि मेरुण तलाव आहेत. खूप लिमिटेड पाण्याचे स्रोत पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत पण खूप. तर त्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप खूप वाढलेला आहे, त्याचा परिणाम पक्ष्यांवर होतो आहे. म्हणजे मेरुणचं उदाहरण घेतलं की जिथे आम्ही 50-50, 60-60 च्या संख्येने बदकांचे थवे नोंदवले होते, त्यांची संख्या आता 8-10 आलेली आहे. पक्ष्यांचा अधिवास आहे तो अनटच राहिला पाहिजे. नैसर्गिक उगवलेला आंबा, वड, पिंपळ, चिंच, बाभळीचं वन आहे, बोरीचं वन आहे, छोटे छोटे गवताचे प्रदेश आहे, उजाड टेकडे आहेत. प्रत्येक हॅबिटॅट प्रत्येक पक्ष्यासाठी वेगळा वेगळा असतो. जो पाण्यामध्ये राहतो, पाण्यामध्ये अन्न मिळवतो, तो झाडावर बसत नाही, झाडावरचा आहे तो गवतात उतरत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं खाणं वेगवेगळ्या ठिकाणचं आहे. तर ते जपणं हे आपलं कर्तव्य आहे. पण 24 तास त्या पक्ष्यांना प्रदूषितच अन्न, प्रदूषितच पाणी मिळतं आहे, याची आपण बिलकुल दखल घेत नाही आहे. आणि ही खूप म्हणजे सुशिक्षित आहे, शिक्षणाचा प्रसार झाला आहे. पर्यावरण हा विषय तुम्हाला शाळेमध्ये पहिलीपासून शिकवला जातो आहे, त्याच्यावर प्रोजेक्ट वर्क आहे, वेगळी हरित सेना निर्माण केलेली आहे, पण वेगवेगळ्या संस्था आहेत. पण त्याचा आउटपुट तुम्ही जर वर्षभराचा त्यांचा हे केला तर फक्त बॅनर करणं, वेगवेगळे उपक्रम म्हणजे भाषणं करणं वेगवेगळ्या लोकांची, याच्या पलीकडे काही ते जाताना काही अपवाद आहेत. काही अपवाद अशा संस्था आणि व्यक्ती आहेत की जी खरंच मन लावून याच्यासाठी काम करत आहेत. पण ही संख्या वाढायला हवी आहे. आपला देश आहे, आपला गाव आहे, आपलं शहर आहे, ते स्वच्छ ठेवणं आणि पशुपक्ष्यांसाठी पण आपण आपलं काहीतरी उत्तरदायित्व आहे, हे त्याची जोपासना करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. पक्षी आणि मानवी जीवन, पक्षी आणि शेतकरी, पक्षी आणि पर्यावरण यांचं एक अतूट नातं आहे. शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर पक्षी, फुलपाखरं हे उत्तम बायो इंडिकेटर आहेत. ज्या शहरात, ज्या खेड्यात, ज्या गावामध्ये पक्ष्यांची संख्या किती आहे, फुलपाखरांची संख्या किती आहे, त्यांच्या जाती किती तऱ्हेच्या आहेत, यावर तिथलं बायो इंडिकेशन आपल्याला समजतं. म्हणजे जर तुमच्या शहरामध्ये पक्षी फुलपाखरं नाही आहेत, याचा अर्थ तुमचं
एकंदर जैवविविधता त्या गावाची, त्या शहराची ही अत्यंत वाईट अवस्थेत आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून पक्षी गणना किंवा पक्षी निरीक्षण हे निव्वळ छंद अवस्थेत याला गृहीत धरून चालता कामा नये. तर आपल्याला जर पर्यावरणाचा अभ्यास करायचा असेल, त्या गावातली पर्यावरणाची जैवविविधतेची स्थिती काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर याच्यासाठी फार मोठ्या उपकरणांची गरज नाही आहे. तुमच्या गावात फुलपाखरांच्या जाती किती आहेत, तुमच्या गावामध्ये पक्ष्यांच्या जाती किती आहेत, हे पक्षी गणनेमुळे आपल्याला नोंदवता येणार आहे, पक्षी निरीक्षणामुळे नोंदवता येणार आहे. आणि मग आपल्याला कळेल की आपल्या गावामध्ये जंगल चांगलं नाही आहे, झाडी चांगली नाही आहेत, झुडपांची अवस्था वाईट आहे, पाणी प्रदूषित झालेलं आहे आणि म्हणून फुलपाखरांची संख्या कमी झालेली आहे, पक्ष्यांची संख्या कमी झालेली आहे, पक्षी विविध तऱ्हेचे पक्षी नाही आहेत. हे आपल्याला पक्षी निरीक्षण, फुलपाखरं निरीक्षण, वनस्पती निरीक्षण याच्या माध्यमातूनच समजू शकणार आहे. आणि म्हणून हे निव्वळ करमणुकीचे छंद एवढ्या पुरता ते मर्यादित नाही आहेत. पक्षी आणि शेतकरी यांचं सुद्धा अतूट नातं आहे. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणाला जातो तेव्हा बांधावरती हे पक्षी झाडांवर बसतात, कणसांवर बसतात आणि कणसं खातात. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्या अन्नाचं, धान्याचं नुकसान होतं आहे. चीननी तर 1960 साली 62 साली असा मोठा गोंधळ घातला की एक चिमणी इतकं धान्य पक्षी खातात, तर त्यापेक्षा आपण जर पक्षी मारले तर इतकं क्विंटल, हजारो क्विंटल धान्य वाचेल. आणि त्यांनी मोहीम सुरू केली आणि पक्षी आणा किलोनी आणि पैसे घेऊन जा. मग काय परिणाम झाला त्याचा? पहिले 3 वर्ष त्यांना कॅल्क्युलेशन दाखवता आलं की इतक्या धान्य आपलं वाचलं. आणि मग नंतर प्रचंड दुष्काळ पडला. मग त्याचं कारण काय? तर कीड पसरली सगळीकडे आणि त्या किडीनी संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली. आणि मग चीनला शहाणपण सुचलं की अरे, पक्षी एक दाणा जरूर खातो पण तो 10 दाणे वाचवत असतो. उदाहरणार्थ आपण ही बया किंवा सुगरिणीचं घेऊ. ही साधारणतः एप्रिल मेच्या पुढे घरटी बांधायला सुरुवात होते, सप्टेंबर अखेरपर्यंत तिची वीण होते. आता ह्या काळात ती काय करते तर शेताच्या परिसरातल्या आजूबाजूची कीड खाते. आणि त्याच्यामुळे जेव्हा पेरणी होते तेव्हा ही कीड नष्ट झालेली असते त्या परिसरातील. आणि म्हणून बया विवरपासनं म्हणजे आमची जी सुगरण आहे तिच्यापासून शेतीचं रक्षणाला सुरुवात होते. नीलपंखासारखे पक्षी टोळधाडीपासून शेताला संरक्षण देतात. अनेक प्रकारचे ते टोळ खात असतात. त्याच्यामुळे एक प्रकारचं पक्षी हे नॅचरल पेस्टिसाईड आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे ते जिवलग मित्र आहेत. आता घार ही सफाई कामगार आहे, कावळा हा सफाई कामगार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मेलेले पशुपक्षी आहेत ते खाण्याचं काम करत असतात. आपल्याला पक्ष्यांचं संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पक्ष्यांचं संरक्षण म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण, पक्ष्यांचं संरक्षण म्हणजे शेती विकासाला मदत, पक्ष्यांचं संरक्षण म्हणजे जैवविविधतेच्या वाढीला मदत. आणि या अंगाने पक्षी निरीक्षण हा निव्वळ करमणुकीचा छंद नसून त्यांच्या अवस्थेचं एक इंडिकेटर म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. पक्षी निरीक्षणाला जेव्हा आम्ही सुरुवात केली तर वाईट आणि चांगले दोन्ही अनुभव आम्ही घेतले. त्याच्यातले चांगले अनुभव जास्ती आहे की अगदी इथे जाती, धर्म, वय हे सगळी बंधनं जुगारून अगदी म्हाताऱ्या आजी, म्हातारे आजोबा किंवा अगदी शाळकरी मुलं ही सुद्धा आमच्या मदतीला येतात. त्यांची मदत म्हणजे अशी असते की ते शाळेतली मुलंसुद्धा की मॅडम आम्हाला असं असं तिथे पक्षी दिसला होता. मग मी त्यांना वर्णन विचारायची की कसा होता, मग त्याची चोच अशी होती, पंख असा होता. पुस्तकातनं त्यांना जर चित्र दाखवलं की हा होता का, तर ते लगेच सांगतात हो मॅडम हा आम्हाला तिथे दिसला होता आणि त्याने घरटं केलं आहे. आणि मुलं आवर्जून सांगायचे मॅडम तुम्ही इतके वाजता या, मी तुम्हाला घेऊन जातो. की बा आत्ताचा नवीन ताजं उदाहरण म्हणजे बहिरी ससाणा मेरून परिसरामध्ये आम्हाला दिसला. आणि टिंगलटवाळी न करता आजूबाजूला जे रिक्षेवाले भाऊ होते किंवा तिथला जो पानटपरीवाले भाऊ होते त्यांनी बघितलं की आम्ही येतोय तिथे आणि भेट देतोय. तर त्यांनी आम्हाला भेटून सांगितलं की इथे असा असा हा ससाणा खाली उतरतो शांतता असताना, तर त्याच्या फोटोसाठी आम्हाला ते खूप गरजेचं होतं. आणि नंतर 4-5 दिवसांनी त्यांचा फोन आला की हा खाली उतरलेला आहे, तुम्ही या. त्याप्रमाणे लगेच हे तिथे जाऊन पोचले. तुमच्या कामाची दखल वारंवारता जर दिसली तर लोक तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहतात आणि त्याचा अनुभव आम्ही हा घेतलेला आहे. पक्ष्यांविषयी
लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्याचबरोबर पक्ष्यांविषयीच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्या म्हणून आम्ही विविध दिन, जसं सलीम अली यांचं स्मृतिदिन, वाढदिवस साजरा करतो आणि त्या निमित्ताने विविध वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, ग्रामीण भागात जाऊन, तसंच आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन पक्ष्यांवरचं काही आम्ही पोस्टर प्रदर्शन केलेली आहेत. त्याचबरोबर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे PPTs तयार केले आहेत. या माध्यमातून जाऊन आम्ही पक्ष्यांची ओळख करून देणारे कार्यक्रम त्यावेळेस पक्षी दिन साजरा करत असतो. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी पक्षी शेतकऱ्यांचे मित्र हे कार्यक्रम घेऊन पक्षी हे शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त आहेत याविषयीची माहिती देत असतो. त्याचबरोबर पक्ष्यांविषयीचे खूप अंधश्रद्धा आपल्या समाजात आहे आणि त्यामुळे पक्ष्यांचा विनाश होत असतो. तसं शिकारीच्या निमित्ताने पक्षी हे नाश पावत असतात. तर या दोन अंगांनी आपण लोकजागृतीचे कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर घुबडाच्या 4-5 आपल्या प्रजाती आहेत. तर मुख्यतः दिवाळीत त्याची फार मोठ्या प्रमाणात हत्या होते. जेव्हा घुबडाचं दर्शन जर दिवाळीत झालं तर आपल्या सर्व तऱ्हेच्या इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर घुबडाचे जे काही भाग आहेत ते जर खाण्यात आले तर मग लैंगिक शक्तीमध्ये वाढ होते, असेच काही गैरसमज आहेत. आपण सांगत असतो की नीलपंख झालं, घुबड झालं, हे साधे पक्षी आहेत, यांनी कुठल्याही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा कोणी आपल्याला मरणजारण करण्यासाठी त्याच्या शक्तीचा काही उपयोग होत नाही. या सर्व अंधश्रद्धा आहेत हे आपण पटवून देतो. तेव्हा समाजामध्ये विविध तऱ्हेचे गैरसमज दूर करण्यासाठी आज गेली 6-7 वर्ष आम्ही वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये जात असतो. त्याचबरोबर मुलांमध्ये पक्षी निरीक्षणाचा छंद निर्माण व्हावा म्हणून शाळा, कॉलेज, वस्ती, आदिवासी भागात जाऊन आम्ही पक्षी निरीक्षण सहलीसुद्धा आयोजित करत असतो. आणि याच दृष्टीने आम्ही दोघं, माझी पत्नी शिल्पा आणि मी राजेंद्र गाडगे, आम्ही योगदान देऊन पक्षी संवर्धन, पक्ष्यांविषयीचे गैरसमज हे दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांनीसुद्धा यात सहभाग घ्यावा असं एक आमचं विनम्र आव्हान आहे.